नवनाथ महाराज की जय। श्री नवनाथ भक्तिसार अध्याय पहिला। श्री गणेशाय नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री पांडुरंगाय नमः। श्री कुलदेवताय नमः। श्री मातापितृभ्याय नमः। ओम नमो जिहेरंबमूर्ती वक्रतुंडा गणाधिपती विद्यार्णवा कळा संपती भक्त संकट वारी गजानना सदैव धवला श्वेत पद्मा विद्याभूषित कला संपन्न धामा तुझ्या वंदितो पाद पद्मा ग्रंथाक्षरी बोलवी तू निश्चळ निरंजन निर्विकार परी भक्त रंजू बंदनाधार प्रेमे संभोनी मूर्ती साकार आम्हा दासा मिरविसी तरी वक्रतुंडा पाशांकुशधरा किंकणी मंदिता ग्रंथांधरा येऊणी स्वामी वदन सुंदरा मम रसनारस सेविका अगा अर्थलिंग प्रकरण रस्व दीर्घ शृंगार धारणा सुरस छंद ताल नवरस रस ग्रंथा माझी आदरिका हे गणाधिपते गणराज मी अबुध वर्णना आहे सहज परी कृपा करोनी सकळा भोज विकळ आपदा हरियाता हे मोरेश्वरा गणाधिपती सर्व विषयाधीश मूर्ती मंगलारंभी मंगळाकृती आरंभी स्तुती प्रार्थितो तरी सरस्वती कळा मांदूस सवे घेऊनी वहन हंस या संतागणी येऊनी सभेस विराजावे महाराजा जी मंगलदायक वाग्ववाणी चातुर्य सरिता ब्रह्मनंदिनी ती महाशक्ती हंसवाहिनी येऊनी घेई महाराजा जिचे निकृपे वाकुडे दृष्टी वाचस्पतीच्या मिरविती कोटी ती माय तू सवे गोरटी घेऊन येई महाराजा असो वैसे पाचारण वचन ग्लानित भावना सम्यक पाहुन ग्रंथासनी मूर्तिमंत येऊन वरा लागी अर्पिजे सकळ सिद्धी पूर्णपणा पावोत ईशाविणित वचना वरद मोळी हस्तकंजना स्पर्शोनी ज्ञाना मिरविले म्हणे महाराज कलोत्तमा सिद्धी पावेल काव्य महिमा ऐसे बोलून सुशील धामा रसने स्थापिली सरस्वती या परिणमितो श्री गुरुराज जो अज्ञानतमी सविता विराजे जो मोक्षपदाते वरवुणी काज साधका ते विराजवी तो ज्ञानेशु गुरु ज्ञान दिवटी संजोगिनी बैसला मम दृष्टी लेखनी कवळोनी कर संपुटी ग्रंथा लागी आदरितसे वरद हस्ते स्पर्शोणी मौळी फेडिले सकळ अज्ञान काजळी या परी तया बद्धांजुळी अनन्य भावे नमितो मी जो नर हरिवंशी विजय ध्वज धुंडीराज नाम तयाचे साजे तोही पुष्टी बैसोनी सहज ग्रंथा लागी आदरितसे आता नमो ज्ञान शक्ती जी सत्तामयी चिदगवती अनन्य भावे चरणावरती भाळतीये अर्पोनिया या परिणमितो श्रोते संत की तुमच्या गृहीचा मी अतीत तरी ग्रंथांतरी सुरस निवांत प्रेम भरित दाटवा अहो प्राज्ञिक संत श्रोती प्रत्यक्ष तुम्ही महेश मूर्ती तुम्हा वर्णावया अबुध शक्ती मज माझी केवी मिरवेल परिधन्य तुम्ही भक्तवाडे स्वीकारता बोल बोबडे जड बाळा उभो निकोडे जगा माझी मिरविता की पहा जैसे कांचमण्यास सोमकांत नाव ठेविले त्यास तेनेची श्रद्धे लाज सोमास वरवुणी बुद्धा ढाळीतसे तेवी तुमचा शरणागत नरहरी मालुधुंडी सुत तस्मात महंत श्रोते संत करा सरते आपणांतरी या परी पूर्वी कथा सारामृत ग्रंथ
वदविला तुम्ही श्रद्धायुक्त, आता ही ओपणी वरद हस्त, भक्तिसार वदवाहा. जे संत झाले जगद विख्यात, तयांचे महात्म्य वदविले समस्त. परी सारा सार कथा त्यात, उरल्या असती महाराजा. जया संतांच्या पायी रत, गुरुमूर्ती प्रतापवंत. की ज्यांनी संप्रदाय जगविख्यात, जगा माझी स्थापियले. तरी त्याची सर्व कथा ग्रंथी, स्वीकारावया अवधान द्यावे श्रोती. असो कली प्रारंभी रमापती, नवनारायणा प्राचारी. उद्धवासी बैसोनी सानिध्य, कनकासनी यादव वृंद. तव ते नवनारायण प्रसिद्ध, प्रविष्ट झाले द्वारके. कवी प्रथम हरी दुसरा, अंतरिक्ष तृतीय होय चतुर. महाप्राज्ञ प्रबुद्ध नर, नारायण चतुर्थ तो. पंचम महाराज पिंपलायन, सहावा अविहोत्र नारायण. सातवा द्रुमिल, आठवा चमरस जाण, करभाजन नववा तो. ऐसे नवनारायण महाराज, द्वारकेत पातले सहजा सहज. रमापतीचे पाचारण चोज, दृश्य झाले धवळारी. हरीने पाहताची नारायण, सोडिता झाला सिंहासन. परम गौरविले आलंगुण, कणकासनी बैसविले. सकल वैभव भूषणाकार, मिळवोनी सकळ अर्चा संभार. सरिता झाला सपरिकर, षोडशोपचारे पूजेसी. हरीचा गौरव पाहुण, बोलते झाले नारायण. कवण अर्थी पाचारण, आम्हासी केले श्रीरंगा. हरी म्हणे जी महाराजा, की मणी काम वेदला माझ्या. कलित अवतार घेणे ओजा, तुम्ही आम्हा चलावे. जैसे समुच्चय एक मेळी, राजहंस जाती उदती जळी. तेवी तुम्ही कृपा कल्लोळी, अवतार दीक्षा मिरवावी. एरू म्हणती जनार्दना, अवतार घ्यावा कवणे स्थाना. कवन नामी कवन लक्षणा, जगा माझी मिरवावे. यावरी बोले द्वारकाधीश, कवी नारायण जो का प्रत्यक्ष. तेने मचिंद्र होऊनी दक्ष, जगा माझी मिरवावे. या परी हरी तो महादक्ष, तो तव शिष्य होऊनी प्रत्यक्ष. महाराज नामे तो गोरक्ष, जगा माझी मिरविजे. या परी अंतरिक्ष नारायण नाम, तो जालिंदर मिरविजे प्रकाम. तयाचा शिष्य भक्ती द्रुम, प्रबुद्ध नामे कानिफा. या परी पंचम पिंपलायन प्रकाम, मिरविजे जगी चरपटी नाम. अविहोत्र जो योग द्रुम, मिरविजे जगी नामे नागेश. या परी द्रुमित अति समर्थ, जगी मिरविजे भरतनाथ. आणि चमस नारायण जगी विख्यात, रेवन नामे मिरविजे. नववा तो कर भाजन, तो गहिनी ऐसे मिरविजे नाम. ऐसे अवतार मही कारण, दीक्षे प्रती मिरवावे. म्हणाल एकटा निवास, करणे सांगता आम्हा कलीस. तरी तुम्हा सवे अवतारास, बहुत येतील महाराजा. प्रत्यक्ष कवी वाल्मिक सुरस, तो पुढे होईल तुलसीदास. आणि शुक महाराज तो ब्रह्माभास, कबीर फक्त होईल तो. या परी जो व्यास मुनी, तो जयदेव होईल महाप्राज्ञी. आणि उद्धव माझा प्राणाहुनी, आवडता होईल नामा तो. आणि भक्ती प्रौढी जांबुवंत, तो नरहरी होईल नितांत. आणि प्रत्यक्ष जो बलराम भ्रांत, पुंडलिक होईल तो. मीही प्रत्यक्ष जन्मोन, ज्ञानदेव नामे मिरविन. आणि धवला तरी जो पंचानन, निवृत्तीनाथ होईल की. आणि सत्यनाथ चतुरानन, तो स्वनामी मिरविल सोपान. जी योग माया मानस मोहन, मुक्ताबाई विराजेल. या परी प्राज्ञिक हनुमंत, जो रामदास होईल महाभक्त. आणि कुब्जा दासी माते रमत, जनी जनात होईल की. असो ऐसे समुच्चय करोन, कलित वाढवावे.
भक्ती महात्म्य जाण, मग अवश्य म्हणोनी नारायण पुढे बोलत प्रख्याते. म्हणती महाराजा सर्वज्ञ मूर्ती, आम्हा सांगती जन्मस्थिती, परी कवन स्थानी केवते युक्ती, व्यक्त होणे ते सांगा. यावरी बोले प्रत्यक्ष नारायण, की दीक्षेचे भविष्य पुराण, पूर्वीच कथिले पराशर नंदने, महामुनी व्यासतो. अगापूर्वी 88 सहस्र ऋषी, निर्माण झाले विधी वीर्यासी, ते वीर्य चुकोनी ठाया ठायासी, अपाक काही उरले असे. ते जीवदशे वाचोनी सत्य, महाराजान पावे उदय, तरी ते ठाई ठाई केवते वीर्य, त्याचे ठाय ऐकावे. उपरीचर वसू यानी असता, वीर्य गळले उर्वशी पाहता, ते शरस्तंभी द्रोणी द्रवता, आदळता झाले विभाग. यमुनेत वीर्य बिंदू द्रोणा काठी, पडताची झाले त्रिभाग शेवटी, 2 भाग द्रोणा पोटी, एक जळी पडियेला. असो पर्ण द्रोणात जो भाग पडिला, तो तात्काळ द्रोणकुपी जन्मला, परी जळात जो भाग पडिला, तो ग्रासिला मशीने. तरी ते मशुंदरी वीर्य, नारायण प्रत्यक्ष आहे, परी जीव दर्शन विन गर्भवंशोदय, होत नाही महाराजा. तरी प्राज्ञिक कवी नारायण, तेने मशुंदरी जन्म घेणे, मच्छिंद्र ऐसे जगात नामाने, मिरवावे महाराजा. या परी शिवकामावरी कोपोन, तृतीय नेत्रीचा काढोनी अग्न, महास्मर केला भस्मतेने, ऐसे ग्रंथ बोलती. परी तो कामद्विमूर्धनी, बैसला आहे वीर्य प्राशन करोनी, तरी तयाचे जठरी अंतरिक्ष जाऊनी, जालिंदर नामे मिरवेल. या परी कुरुवंशी जनमे जये, नागसत्री आवाहन केले आहे, तया वंशी महान पाहे, बृहद्रथ राणा मिरवेल. तो महिलागी करील हवन, तेव्हा गर्भ सांडील द्विमूर्धुन, यज्ञकुंडी द्वैदीप्यमान, जालिंदरे जन्मावे. या परी ब्रह्मवीर्य सहस्रेसी, ऋषी निर्मिले 188, तेव्हा वीर्य रेवा 83, रेवे माझी पडियेले. ते महीचे मरम कुशी, वीर्य आहे रेवा 83, तेथे व्यापुनी जीव दशेसी, देहा लागी मिरवावे. तो महाराजा चमस नारायण, रेवण सिद्ध मिरविजे नामाने, रेवावरेद झाला जन्म, मनोनी नाम त्याचे. तोची वेळी आणि करेत, सर्पिणी मौळी अकस्मात, पडता प्राशिले तिने नेमस्त, भक्ष म्हणोनी जाणपा. ते जन्मे जायाचे नाग सत्रात, नाग आहुती विप्रदेत, तये वेळी आस्तिके निश्चित, सर्पिणी ते लपविले. ब्रह्मवीर्य उदरात, अंडजा शुक्ती रत्नयुक्त, पुढे होईल महानात, भविष्य जाणोनी आच्छादी. महातरुच्या पोखरी, तक्षकात्मजा पद्मिनी नारी, ठेविता प्राज्ञिक ऋषीश्वरी, नवमास लोटले. असो त्या अंडज शुक्तिकायुक्त, जीवदशा सकळ होऊनी मुक्त, तरी अविहोत्र नारायण तेथ, संचरीजे महाराजा. वीर्य अंडज पात्र सांडोनी, गेली आहे तक्षक नंदिनी, तो वडाच्या पोखरस्थानी, अद्यापि आहे महाराजा. तरी ते अविहोत्र, प्रवेश करिता सत्पात्र, वठ सिद्धनाथ स्वतंत्र, तया देही मिरवावे. या परी मित्ररेत मंत्र संपत्ती, कृपे कुर्वाळित मच्छिंद्र जती, ती वरद हस्ताची उकरडा विभूती, साचोकार मिरवेल. ते मंत्र प्रतापे सूर्यवीर्य, सविता राज सांडिता होय, परी ते भविष्य कारणी उकडरामय, वरद भस्म मिरवेल. ते हराजो नारायण, शीघ्र संचोरुणी दीक्षा कारण, गोरक्ष ऐथे प्रतिष्ठा माने, जगा माझी मिरवावे. या परी मुडानी कारणी, सुरवर आलिया दक्ष सदनी,
ते कमलोदय पाकशासनी समारंभे पातले. परी दक्षात्मबेजी रूप रहाटी नेत्र कटाक्ष पाहता परश्रेष्ठी. तेने धडाडोनी काम पाठी इंद्रिय द्वारा रवला तो. परी तो चतुराननी बैसला होता सभास्थानी. काम द्रवता इंद्रिय वदनी परमचित्ती लाजला तो. मग रगडोनी चरणटाचे छिन्नत्व केले रेताचे. ते एक आगळे 60 सहस्रांचे रेत भाग वहियेले. ते 60 सहस्र रेत प्रमाणासी जीवदशा अपत्यवाले खिल्य ऋषीसी. झाले परी एक भागासी वीर्य आहे तैसेची. ते लज्जायुक्त होऊनी केरासह सांडिले भागीरथ जीवनी. तया तुनी मग एक भाग जाऊनी कुशबेटी स्थिरावला. तरी ते कुशदरीचे निकळी रेत मागची आहे वेली. ती पिंपलायन माऊली संचारावे तेने तेथे. टाचे चरपटले आहे रेत मनोनी नाम चरपटनात. जगात मिरवणी जगविख्यात दीक्षे लागी विराजावा. या परी कुंभोद्भवाचा उदय झाला. तो मित्र कामशराचा लोट लोटला. तो गगनपंथे विमुक्त झाला अतिबळे करोनिया. एक भाग घटी पडता अगस्ती उदय झाला तत्वता. एक भाग महिवरता कैलिक सदनी पातला. तो महाराज कैलिक ऋषी भिक्षा भरतरी उद्भवशी. भरतरी म्हणती भिक्षापात्रासी अंगणी ते ठेविले. तो मित्र रेत अकस्मात येवनी पडले भरतरी अंत. ते कैलिके पाहुणी भविष्याते भरतरी तैसे रक्षितसे. तरी ते भरतरी रेत संगी द्रुमिल नारायण प्रसंगी. संचरोणी रेत अंगी भरतरी नामे मिरविजे. या परी हिमांद्रीच्या विपनस्थानी दिग्गज ठेला महिते शयनी. ते सरस्वतीचे उद्देशे करोणी विधिवीर्यासी ढासळला. ते वीर्य गजकरणात पडताची झाले बिंदुयुक्त. तरी काहीसे वीर्य होऊनी विभक्त महिवरती पडियेले. तयावरोनी व्याघ्र चाली चालता भेदले पाऊली. तया पादसंधित तनु ओतिली जीवदशा अत्रीची. तैसा गजकर्ण सुती कारण प्रबुद्ध मिरविजे रेत रत्न. तया नामाभिमानी प्रयत्न कर्णकाणिका मिरविजे. या परी गोरक्षाची हतवटी पडता वाळवंटीचे पोटी. कर्दम पुत्रा करिता जेठी अभिमंत्रोणी भविष्यातर. मंत्रशक्ती विष्णुवीर्य आव्हानिली या पुतळामय. ते करभाजने संचराया जीवदशा मिरवावी. ऐसे सांगोणी रमारमणे संतुष्ट केले नवनारायण. मग परस्परे नमना नमन करोनिया उठले ते. असो भगवंतेशी नवनारायण पाहती मंदराचळ मौळी स्थान. श्री शुकाचार्य समाधी पास जाऊन समाधीथे वरियेले. नवसमाधी मेरू पाठारी 10वी समाधी शुक ऋषीश्वरी. असो ते दाही शूळ शरीरी पुढे ते तुनिया निघाले. या परी शुकवीर्याचे कथन बद्रिकाश्रमी सोम ब्राह्मण. रंभा उद्देशे झाले पतन कबीर तेथे जन्मला. ही कथा भक्ती कथामृतात वदविली आहे जगन्नाथे. आता नवनारायण झाले व्यक्त त्यांची कथा ऐकावी. असो वसुवीर्य दोन्ही भाग झाला मग मच्छीने प्राशिला. तव कवी नारायण संचोरोणी वाहिला गर्भ लागला वाडीसी. दिवसानुदिवस नवमास मच्छीने लोटिले जलोदरास. पुढे प्रसूत अंडज सुरस यमुना जळी भावे जो. तो तेथे एक कथा वर्तिली श्री कैलासी अपर्णा माऊली. शिवासी म्हणे कृपा साऊली अनुग्रह मज द्यावा की. तुम्ही जपता जो मंत्र तो मज द्यावाजी पवित्र. तेने करुणी मी चीर सनातपणे मिरवेन जी. शिव म्हणे उमे ऐक मी मंत्र उपदेशिन सकळीक. परी एकांत ठाव अलोलिक
ऐसा जान पाहिजे गे. अपर्णा म्हणे एकांत स्थान, तरी महिवरी शोधू आपण. ऐसे एकता दया घन, अवश्य तिथे म्हणतसे. मग सिद्ध करोनी नंदिकेश्वर, हिंडता स्थाने महिवर. श्रमोणी वर्तता उमा ईश्वर, यमुने तटी येऊनी पोचली. मग उतरोणी नंदिकाश्वरावरोनी ती, नंदी ठेवणी तटावरती. उभयंता उतरोणी यमुने सरती, जवळ काठी बैसली. तव तो यमुना तट एकांत, तेथे मनुष्याची न मिळे जात. ऐसे पाहुणी शुद्ध एकांत, ते स्थान ईश्वरासी मानले. परी तो मच्छोदरात, कवी नारायण नेनोनी त्यात. पार्वती ते उपदेशिती नाथ, मंत्र संजीवनीसी. तिथे तो मंत्र उपदेशिता, मच्छी तेथे होती सत्यता. तो उपदेश शब्द गर्भी तत्वता, मच्छिंद्राने ऐकला. ऐकिले परिग्रहणची झाले, तेने करुणी ज्ञान प्रगटले. मी तू पण सर्व सरले, सर्वची ब्रह्म सनातन. असो शिव पार्वती ते पुसत, की कैसे चोज उपदेशात. तू ते सापडेल खुन ते माते, बोलोनी दावे अपर्णे तू. ऐसे शिवतीस पुसता, तो आधीच मच्छिंद्र झाला बोलता. म्हणे महाराजा आदिनाथा, ब्रह्मचोज मिरवेल. आता किंबहुना चराचर, असे स्वरूपी वृत्ती साकार. नग नोहे हे मचिसार, आ ब्रह्म भुवनापासोनी. ऐसे शिव ऐकता वचन, जडी पाहोचा कटोन. तो मच्छोंदरी नारायण, कवी महाराज समजला. मग शंकर बोलते झाले त्याते, म्हणती महाराज तू आहेस येथे. तरी मम उपदेशाचा तुते, लाभ झाला कविराया. परी हे फारशी झाले अपर्व, पुढे ऐक आनंद पर्व. मंत्र उपदेश गौरव, दत्तमुखी करवीन मी. तरी तुझ जन्म झाली या पाठी, बद्रिकाश्रमी यावे शेवटी. तेथे तुते देईल भेटी, सर्व सामग्री साचिन्य. ऐसे बोलोनी आदिनाथ, स्वस्थाना गेला अपर्णे सहित. एरीकडे गर्भ मच्छोदरात, तोची मंत्र घोकितसे. या परी भरता पूर्ण दिवस, मच्छीने प्रसूत काळा समयास. अंड सांडोनी जळतटास, मच्छी गेली जळोदरी. असो अंड सांडोनी तिरास, मच्छी गेली जळोदरास. त्यास काही लोटल्या दिवस, यमुना तिरी महाराजा. तव तेथे समय काळी, बकपक्षांची उतरली मंडळी. मिनवे चावया यमुना जळी, निजगणासहित संचरले. तो अकस्मात मित्रात्मजा तटी, अंडज शुक्तिका पाहिली दृष्टी. मग सर्व मिळोनी चंचुपुटी, खाद्य म्हणोनी भेदिते ते. चंचुपुटाचा भेद वज्र, तेने अंड झाले जर्जर. द्विशकल होऊनी सत्वर, महीवरी आदळले. परीवरील शकल पडिले मही, खालील शकलात बाळ विदेही. जैसा अर्क उदक प्रवाही, एकाएकी उतरला. रुदन शब्द कडकडाट, बाळ तेजाचा बोभाट. ते न्याहाळीता चकचकाट, पाहोनिया पळाले ते. असो सकळ शुक्तिका रत्नाकर, आत मुक्तिकेचा मद्र मच्छेंद्र. असता तमारी कन्या तीर, पावला धीवर त्या काळी. तो धीवर कामिकनाथ सुभट, पाहता अंडज शुक्तिका प्रकट. तो आत रत्न तेजस्फुट, बाळरम्य देखिला परी जो सविता. मग चित्ती द्रविला मोह ममता, म्हणे बाळ हे कोमळ तत्वता. या ते भक्षिल कोणी सावज, ऐसा उदय होता चित्ती. देवशुद्ध कुसुमा सांडिती, की हे महाराजा कामिक मूर्ती. बाळ नेहिओ सदनाते. अरे हा कवी नारायण, मच्छोंदरी पावला जनन. तरी मच्छेंद्र ऐसे याते नाम, जगा माझी मिरविका. अरे हा दक्ष योगींद्र जेटी, तारक नौका मही पाटी. तरी तू संशय सोडून पोटी, सदनानेही महाराजा. ऐसे देव वागुत नरत्न, कर्णपुटिके होता भूषण.
मग ते दृढ करोनी जतन, हृदय संपुटी पाळीतसे. महाविश्वासाचे पाठी, आधीच मोह नांदेल पोटी. आनंदाची अपार दाटी, आनंद पात्री हेलावे. जैसे पयाचे निपात्री, धृत शर्करा होय मिश्रिती. तो गोडपणाचा भाग अमृती, वाढला का जाईना. की दारिद्र्याचे सुर वाढास, मनी पेटली राजहंसा. ते गजशुंडीची माळा ग्रीवेस, सुख का वाटले जाईना. की वंशवृद्धी ते शून्यमय, चिंता काळी मानिशा आहे. तैसा सुतमित्राचा होता उदय, मग ते चिंता कासया. की कवडीसाठी वेचिता प्राण, ते मांदुसाची लादली सुखधन. की मृत्युंजयाचे असुख मानून, चिंता जडे चिंता साकडी. तो पियुषाची अनुकूलता, गोडी सुखाचा उदय होता. मग चिंता निशीची आनंद सविता, प्रभे लागी हेलावे. मग स्नेह कवचे कर संपुटी, तोये ज्ञानीला बाळ जेठी. हृदयी वाहून कामिक पोटी, सदनी आणले तयाते. शारद्वाता नामे सुंदरा नारी, ओपिता झाला तिचे करी. म्हणे साजणी वंशाधरी, सुत मिरवी लोकात. की पाहे पापूर्ण भरमसा, की राधा तनय कर्ण जैसा. तरी तो पुढे राजमांदुसा, जगा माझी आव्हानी. तन्याये भाग्योदये, सर्व सुख शयनी पहुडावे. आहा हा बाळ अवतार होय, कवी नारायण मच्छिंद्र. मग कामिका हाती सुढाळा सुता, नवरत्नांच्या सम पाहता. परम आनंदली शारद्वता, बाळ कविळला स्नेह मेळी. स्नेहे धरिताची पयोधरी, पय दाटले अति पाजरी. जैसे सोमतेज करी, सोमकांत द्रवतसे. असो कुशांचे मंडन, स्नेह भावे होता संगोपन. मग बाळ जठर पिंडीचा अग्न, पय पाहुणी स्वीकारी. तै स्नेहाचा ओगवाने, बाळ अंगीकारोणी मार्जने. तपोदकी घालोणी स्नाने, पालका ते हलवितसे. आधीच नामेश्वर दूत, त्यावरी अपत्य कामी कांता. तेथे बाळ मोह कामद्रवता, कवन रीती वर्णावे. आधीच असता अमरवेली, त्यावरी पर्जन्यवृष्टी झाली. मग तो हेलावा लवलव पालवी, कवनासी वर्णावे. ऐसे परी आनंद स्थिती, दिवस लोटले काहीसे मिती. 5 वर्षे वयावरती, मच्छिंद्रनाथ मिरवला. तव कोणे ऐके दिवसी, सुदनी उदयिक भूमीसी. पिता म्हणे तमारी कन्येसी, चला जाऊये मच्छिंद्रा. अवश्य म्हणे मच्छिंद्रनाथ, कृतांत भगिनी तिरा येत. मग जळोदरी संचरोणी तात, मच्छ बाळा आव्हानितसे. तव जाळ्या सवे मीन धाडी, आतुल्या ओढी कर संपुटी. बाहेर काढिता कामिका जेठी, महिमिना ते सोडितसे. मच्छिंद्रासी म्हणे सुतोत्तमा, वेंचोणी साठवी यामिना. ऐसे वदोणी कामिक पुन्हा, जळा माझी संचरे. एरीकडे मच्छिंद्रनाथ, मीन देखता म्हणे होतात. आहा मातृळ कुळाघात, कामिका ताता मांडिला. तरी आपण असता ऐसी राहटी, बरवेपणे पाहता दृष्टी. हे योग्य नव्हे कर्म पाठी, उपकारा मिरवावे. पूर्वी आस्तिके मातुळ कुळा रक्षिले, आपुले तपाचे निबळे. राव बोधोणी सत्रपाळ, नागकुळा वाचविले. मग एक एक मास्य वेचोनी, प्रवाह मेळवी जीवना लागोनी. ते कामिका ताते दृष्टीने पाहोनी, परमचित्ती शोभला. जैसा परम सबळ, पेटला मिरवी वडवानळ. तेवी कामिक क्रोधाग्नी प्रबळ, हृदया माझी धडाडी. की मेघमंडळाचे दाटी, चपळा पळती तेजावटी. तैसे धडाडुनी क्रोधपोटी, बाहेर आला तक्षणी. लक्षोणी मच्छिंद्राचे मुखमंडन, स्वकरपुटी केले ताडन.
मने जळोदरीचे काढिता मीन बहुश्रम जानसी. तरी पुन्हा जळोदरी मच्छ सोडतोसी कैसा भिकारी. खाशील काय उदरांतरी भीक मागो जाशील. ऐसे ऐकोनी कामिका वचन मनात मच्छिंद्र करी बोलणे. सर्वात पवित्र भिक्षान्न दोष त्यासी काही नसे. तरी हाची आता उपदेश आरंभावे भिक्षांनास. एरीकडे जळोदरास कामिक तेव्हा संचरला. एरीकडे मच्छिंद्रनाथ दृष्टी चुकवून गमन करीत. भ्रमण करिता अद्वैत वनात सुढाळ जागा दिसेना. मग उत्तर दिशा बद्रिकाश्रम पाहता झाला योगद्रुम. तेथे 12 वर्षे उत्तमोत्तम योगा लागी आचरला. ते तीव्र तपगा सुचिस्मित मंत्रदृष्टी अद्वैत वनात. लोह कंटक पादांगुष्टात देऊनी तप करीतसे. उद्भवायूचे करुणी भक्षण दृष्टी अर्का देऊनी दान. वाचा करोणी कृष्णार्पण हरी भजनी मिरवला. शरीर क्लेशा देऊनी दान ईश्वरी वेद तनु मन प्रमाणे. तेने अस्ति पंजरावरोण त्वचा तितुकी मिरवितसे. तपे भक्षिले सकळ मास परी लागन लागे अस्ति त्वचेस. मास भक्षोणी सकळ भागास वृद्धिरस सकळ आटिले. नेत्र फिरोणी झाल्या वाती दिसो लागल्या कापरासरीती. सकळ तेजाची आटली ज्योती महाघोर तपाने. अस्तित्वच्या व्यक्त होऊनी शिरा दिसली चांगुलपणी. सर्व अंग गेले वाळोनी काष्टापरी मिरवितसे. ऐसे क्लेश असंभावित मच्छिंद्र अंगी जाणवत. तो तेथे अकस्मा अत्रिनंदन पातला. संचोरणी देवालया सविता झाल्या उमारवा. हे दक्षजा माता करुणालया दिगंबरा आदिपुरुषा. कामांतका फणी वेष्टका रुंडभूषणा कैलास नायका. अपर्णा निधाना कामांतका वृषभारोहणा महाराजा. हे सकळ दानवाकांता देवधीशा उमाकांता. प्रलय रुद्रा त्रिपुरांतका शूळपाणी महाराजा. हे शंकर नामाभिधानी पंचवक्रा त्रिनयनी. भस्मधारणा उमारमणी नरकपाळा विराजसी. ऐसे स्तुतीचे वाग्रत्न दत्ते अर्पिता माळा करोण. तेने तो शोणी कामदहन प्रत्यक्षपणे मिरविला. प्रत्यक्ष होता उमाकांत नयनी यजिला झाला दत्त. मग आलंगोणी प्रेम भरित निकट आपण बैसला. योगक्षेमाची सकळ वार्ता शिवपुसता झाला दत्ता. तेनेही सांगोणी क्षेम वार्ता शिवसुखा पुसिले. यापरी बोलता झाला दत्त की बद्रिकाश्रमी कानन बहुत. तरी महाराजा दृष्टी व्यक्त माझी करा कृपाळुवा. मग अवश्य म्हणोनी उमारमण उभयता पाहू चालले कानन. परी ही वासना दत्ता कारणे मच्छिंद्र दैवे उद्भवली. जैसा लाभ असतो पदरी तो सहज वळूनी येत घरी. लघु शंके मूत्रधारी मादुस घट लागतसे. की उष्ण त्रासे मही चाली आतुडे कल्पतरुची सावली. तेवी दत्त वासना उद्भवली मच्छिंद्र दैव प्रकरणी. की याज्रव्रता टाकल्या बाहेरी हिरा टेहुनी नेतगारी. तेवी दत्तात्रय वासना लहरी उदेली मच्छिंद्र दैवाने. असो ऐशा लाभ भावना उभयता रमती बद्रिकाश्रमा. नाना तरु पल्लवंगमा अपार चिन्हे पाहती. सुरतरु पोकळी बकुळ चंपक कर्दळी. गुल झबो गुलाब केळी नारळी सोनकेळी शोभल्या. की सहज पाषाण ढाळिता महिसी देवे आतुडी हस्तपादासी. देवी मच्छिंद्र दैव उद्देशी दत्तवासना उद्भवली. ऐसे अर्पिता अपार तरु तरी बद्रिकेचा फार शेजारू. कानना महानिकट मंदारू
मंदराचळ शोभला. तयावरोणी वर्षत तोयधर, मणिकर्णिके अपार नीर. ती भागीरथी उत्तम तीर, निज दृष्टीने पाहिली. मग तेत ओघ भरोण, उभयंता करिते झाले गमन. असो मच्छिंद्र कारणे, निज दृष्टीने पाहतील. तेथे जी जी होईल वार्ता, श्री गुरु ज्ञाने होय सांगता. निमित्त मात्र धुंडीसुता, ग्रंथा माझी मिरविले. धुंडीसुत नरहरवंशी, मालुवदे कवित्वासी. निमित्त मात्र नरहरी कृपेसी, तोची बोलवी ज्ञानेश. स्वस्ती श्री भक्ती कथा सार, समंत गोरक्ष काव्य किमे आगार. सदा परिसोत भाविक चतुर, प्रथमाध्याय गोडहा. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु. श्रीरस्तु. श्री नवनाथ भक्तिसार प्रथमाध्याय समाप्त. श्री नवनाथ.